इंटरफेअर करणार नाही. कुठल्याही टीमला रिव्ह्यू नसेल. जे काही रिव्ह्यू पंचांना वाटले तरच घेतले जातील, अन्यथा अजिबात नाही. लेट्स प्ले. डाबाला सुरुवात. नितीन स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला. बोला. एलईडी बेल्स आहेत का? बेल्स 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 आणायचेत. बेल्स पहा. बेल्स तिथे त्या ठिकाणी नसतील तर लावा. अंपायरकडे आहेत तिकडं. ओके. आणि आणखीन एक सूचना आहे की दोन्ही टीमला सूचना आहे, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू इथं घेतला जाणार नाही. फक्त अंपायर डिसिजन. आणि अंपायरला जर वाटलं की एखादा डिसिजन रिव्ह्यू घेऊन घ्यायचा आहे, ते पण अंपायरने थोडी काळजी करायची आहे आणि व्यवस्थित थोडं लक्ष देऊन अंपायरिंग करा. कुठल्याही प्रकारे इथं वाद झाला नाही पाहिजे अंपायरिंगमुळं. यावेळेस प्रचंड मोठा तडाखा केला. त्या ठिकाणी खेळाडू धावतील, पळतील. धावांची धावाधाव करण्याची गरजच पडणार नाही, कारण 60-12च्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आर पार फरार. चौकार. 4 धावा. नितीन यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पहा, चांगली सुरुवात केली गेली. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. इथे फटका फसला. विकेट किपर देखील धावतात, पळतात. धावांची धावाधाव केली. चेंडू हातातून निसटला. एफर्ट कमालीचा होता. एफर्ट लाजवाब होता. पहा, जेव्हा जेव्हा खेळाडूंच्या माध्यमातून दर्जेदार एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये केले जातात, दर्शवले जातात, तिथे कुठेतरी गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास, मनोबल नक्कीच वाढत असतो. रोनक फार्माचे मालक गिरीश शेठ बापना यांचे कमिटीकडनं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा संपर्क चांगला आहे. त्या ठिकाणी पहा, खेळूंच्या अगदी मधोमधून मिळाली फलंदाजाला जी दरार. चेंडू केलाय चौकारासाठी. पुन्हा एकदा फरार. 4 धावा. डीजे मला वाटतं गारटलेत. डीजे डीजे पंकज. डीजे पंकज. डीजे बबलू. थँक्यू. गाणं पण थोड्या वेळाने लावलं. असं लावलं की थंडीच पळून गेली. वेल डन. 9 धावा धफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा पवन पाटील. पवन वळसे पाटील. यावेळी देखील भन्नाट वेग होता, परंतु संपर्क अजिबात जसा पाहिजे तसा झाला नाही. त्या ठिकाणी ओहो, काय झालं मैदानाच्या आतमध्ये? मला वाटतं मिस टाइम स्ट्रोक. फटका फसला आणि चेंडू देखील खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज झेलबाद. डीजे पुन्हा एकदा. याच्यानंतर होणारी मॅच पीसीएमसी वॉरियर्स आणि जॅक एमआर दोन्ही कॅप्टननी इकडे स्टेजकडे यायचे टॉस की बॉसला. आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. इथे संपर्क केलाय. गॅप मध्ये चेंडू असणार, परंतु हो मैदानाच्या आतमध्ये पुला खालून पाणी वाहून गेलं. चौकार. पीसीएमसी वॉरियर्स दोन्ही संघाच्या कॅप्टननी इकडे या. कॅप्टन गिरीश सर, आपण गिरीश सेठ बापना यांच्या हस्ते हा मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन. जेन्युन क्रिकेट क्लब 13 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 13 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
7:05 सामना सुरू झालाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाच्या उशिरामुळे तुम्हाला माहिती आहे की पॅनलाइज केलं गेलं. इथे भन्नाट वेग होता. अगदी नामदेव कराळे गोलंदाज आहेत. धन्यवाद. नवीन सेलचं देखील आगमन. दोन्ही कॅप्टन टॉस साठी वर या. गिरीश शेट्टी वर. अजित हे टॅप अजित हे टॉस करून घ्या ना. पीसीएमसी वॉरियर्स आणि जॅक एमआर कोण बोलणार आहे? अक्षय विटकर गोलंदाज. काटा टॉस जिंकलेला आहे पीसीएमसी वॉरियर्सनी आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गिरीश शेठ बापना यांचं खूप खूप धन्यवाद कमिटीकडनं. गिरीश शेठ बापना यांचं स्वागत कमिटी मेंबर लव तोडकर हे करतील. फलंदाज नक्की तिथे बाद आहे. चला फलंदाज थोडीशी घाई करा. हा वेळ नंतर तुम्ही बोलू नका की नक्कीच टाइम झालाय, त्यामुळे विनंती असेल. कारण फलंदाज जितके हळूवार पद्धतीने येतील तितका 20 मिनिटांचा कालावधी वाढेल, त्यामुळे अपेक्षा हीच आहे, घाई करा. लव तोडकर हे गिरीश शेठ बापना यांना पीसीएमसी युनिटचा लोगो मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. आदरणीय गिरीशजी बापणा यांना खरं तर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. वाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. 15 धावा. बापना यांचे खूप खूप धन्यवाद. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धफलकावरती. कॅमेरामॅन अक्षय गोडसे सर यांचं खूप खूप धन्यवाद. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा संपर्क केला. अलॉंग दी कार्पेट जमिनी समांतर तो फटका होता. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण असणारे पहा फेकी केली गेली अगदी रागामध्ये. जर का तो चेंडू यष्ट्यांवरती असताना तर फलंदाजाला माघारी वळू देखील दिलं गेलं नव्हतं. परंतु 2 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती GCC जेन्युइन क्रिकेट क्लब संघाच्या 17 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम जेन्युइन क्रिकेट क्लब. लेट्स सी व्हाट हॅपन इन नेक्स्ट ओव्हर. पुढच्या षटकामध्ये काय होईल, अगली ओव्हर में क्या होगा. शाहरुख जहागीरदार गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. यावेळेस यष्ट्यांच्या खूप जवळून तो चेंडू पहा गोलंदाजाने विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला. यष्ट्यांच्या पाठीमागे नक्कीच यष्टीरक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सोपं नसतं. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये भन्नाट वेग जो गोलंदाजाचा असतो तरी देखील अगदी मजबूत भिंतीप्रमाणे त्या ठिकाणी एका जागेवरती स्तब्ध राहून तो चेंडू स्टॉप केला जातोय, अडवला जातोय. शाहरुख तयार आहे. इथे दिशा पुन्हा एकदा दर्शवली गेली. मिस टाइम स्ट्रोक फटका फसला. बराच काळ चेंडू मध्ये होता. झेल इथे टिपण्याचा प्रयत्न निसटला. चेंडू हातातून नक्की त्या ठिकाणी पळून गेला. अगदी सीमारेषे जवळपास अडवला देखील गेला. गोलंदाज जेव्हा जेव्हा चेंडू टाकण्यासाठी येतील अर्थातच त्यांना
शोध असणार आहे विकेटचा, अर्थातच डब्ल्यू. आणि गाणं वाजवतात आमचे डीजे बबलू. धन्यवाद. 19 धावा धफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील चांगला चेंडू म्हणावा लागेल. पहा, संपर्क पाहिजे त्याचा झाला, मिळाला. धावा 4 केलाय भाग्यशाली वार. 4 धावा चौकार. हा चेंडू खरं तर भाग्यशाली चौकार यासाठी म्हणलो की स्टंप्सच्या खूप जवळ होता. जर का बॅट नसती तर स्टंप असते, आणि स्टंप असते तर फलंदाज तिथे नसते. यावेळेस वा 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 वा, बॅटची कडा लागली ना तेव्हा डेफिनेटली गेंदबाज को भी विकेट बडा ही मिलेगा. फलंदाज तिथे बाद झाले. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 23 वरती 4था गडी गारत, 4थं खिंडार संघाला इथे लागला. जेन्युन क्रिकेट क्लब संघाला 4था धक्का बसला. यापूर्वीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा खिताब आपण विनय होडे यांना देणार आहोत. तर कोणाच्या हस्ते द्यायचं? आदरणीय विकासजी जाधव. यस, या विनय होडे सर लाजवाब खेळी केली आणि साहजिकच आहे अनुभवाचा पुरेपूर वापर केला. आणि तसंच आपण नितीनजी पासपिंड यांच्या देखील शुभ हस्ते त्यांना ट्रॉफी देतोय. चांगला खेळ विनय होडे. टाळ्या वाजवा, खेळ नक्कीच कमालीचा होता. छोटा पॅकेट म्हणून बडा धमाका त्यांनी इथे केला. देखणे में लागे छोटे, घाव करे गंभीर. इथे पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला, फेकी केली, परंतु तिथे आताच्या धावा डेफिनेटली पंच कळवतीलच तिथे किती मिळणार आहेत. स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे तिसरं षटक खरं तर प्रगतीपथावर आहे. सर आताच्या धावा, यस, 3 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 25-25 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंचवीस धावा धफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेच क्रीडा रसिक मित्र परिवार, आपले कुटुंब सदस्य देखील असणार आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. इथे दिशा भरकटली गेली. पंचांचा इशारा WIDE, वाईड बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. जेव्हा जेव्हा गोलंदाजांची लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी भरकटली जाते, पंचांना देखील तिथे खटकली जाते. यावेळी संपर्क चांगला आहे, त्या ठिकाणी गॅप शोधलाय. अगदी आपण पाहिलं तर या थंडीच्या वातावरणामध्ये गवताला आग लावून तो चेंडू सीमारेषेत जवळपास फेकून देण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 डबल्स दुहेरी धावसंख्येने इथे संतुष्टी दर्शवावी लागेल. 30 धावा धफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 30च आहेत का? ओके, मला वाटतं माफ करा 28 आहेत. पुन्हा एकदा काटा बदलणारी ही गोलंदाजी आपल्याला गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी चौथं षटक प्रगतीपथावर आहे. जेन्युन क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, परंतु त्या फलंदाजीला कुठेतरी आपण पाहिलं तर कोंढाणा नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची नजर लागली. 28 वरती 4 गडी गारद केले गेलेत, बाद केले गेलेत. इथे पुन्हा एकदा दिशा दर्शवली आणि खेळाडू त्या ठिकाणी धावतात, पळतायत. कहना पडेगा घास के कालीन को चीरती हुई गेंद सीमा रेखा के बाद फरार, मिलेंगे रन 4. बल्लेबाज ने यहां पर नाम लिया 4 का, चौकार. बोला सर, बॉल पाहिजे, बॉल पाहिजे. जुना चेंडू सर, नवीन का जुना? चौथी, जुना. पलीकडे गेला. 32 धावा धफलकावरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अर्थातच अजूनही 9 चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकले जाणार आहेत.
इथे देखील फुलर लेनचा चेंडू होता, गोलंदाजाच्या अगदी नजरेसमोरून तो चेंडू भेरकावून दिला गेला. पायाच्या साईने मला वाटतं चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू देखील डीप स्क्वेअरला गेला, अगदी मिड विकेटच्या खेळूच्या माध्यमातून पाठलाग केला गेला. पाठमोरा तिथे डेफिनेटली अजिबात अपुरा ठरणार नाही, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आताच्या देखील धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असणाऱ्या त्या 2 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा संपर्क इथे केलाय. लॉंग ऑफच्या खेळूला अगदी आपण पाहिलं तर धावपळ करावी लागेल. गुडघा टेकत तो चेंडू रोखून ठेवला, स्वतःला झोकून दिला. इथे दुसरीचा प्रयत्न होईल का, डेंजर एंडला फलंदाज होते, परंतु जिथे फेकी केली तिथे गोलंदाज पोहोचलेच नाही, कारण चेंडू दिसला नाही. कारण गोलंदाजाला असं वाटलं की विकेट किपरच्या दिशेने फेकला, विकेट किपरला असं वाटलं गोलंदाजांच्या दिशेने फेकला. पहिले आपमध्ये गाडी निघून गेली. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहेत. धावफलकावरती 34 धावा, माफ करा किती आहेत, 37 आहेत, 37. अपडेट व्हायला थोडासा वेळ लागतो, एक 5 ते 10 सेकंद लागणारच. चार षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा GCC जेन्युइन क्रिकेट क्लब संघाच्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि चला वेळ 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 वाचवा प्लीज. राकेश गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा, बॅट तर वेगाने फिरवली, त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगचे खेळू देखील सज्ज असणार आहेत. पंचांचा इशारा येईलच की आत्ताच्या धावा, मला वाटतं बॅटची कडा लागून संघाच्या खात्यामध्ये एक जमा होईल, अंक जमा होणार आहे. 38 धावा धफलकावरती आपण पाहतो. इथे देखील आपण पाहिलं तर पहा, कमालीचा चेंडू असणार आहे. चेंडू बरोबर 3 तार त्रिफळा होऊन गोलंदाजाचा कॅच आहे का सर, बोल्ड आहे, कॅच, यस, आउटसाइड एज, बॅटची कडा लागली आणि फलंदाज तिथे बाद झाले. स्टंपिंग आउट, ओके. इथून कॉल आला विकेट किपिंग, विकेट किपिंग, हरकत नाही. 38 धावा किरण पतंगे सर, 5 गड्यांच्या मोबदल्यात. जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेज पशी या. किरण पतंगे सर. राजकुमार पवार देखील इथे संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहेत. चेंडू बराच काळ हवेमध्ये मला वाटतं नसणार आहे, कारण अलॉंग दी कार्पेट त्या ठिकाणी असेल असं वाटलं की बिग हिट लगावली. गोलंदाजाला देखील वाटलं की तो चेंडू टोलावला, परंतु जमिनी समांतर स्ट्रोक होता, फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटच्या खेळूच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा जागा बनवून स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. शफल होऊन पहा, त्या चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न होता. रेस फलंदाज तिथे हरतात. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा, पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी धावत पळत गेले होते, परंतु थोडक्यात दूरवरती राहिले. प्रयत्न केला, प्रयत्न कमालीचा होता, परंतु 40 धावा देखील धावफलकावरती आहेत, ते आपल्याला पाहावं लागेल. 5 गडी गमावले गेले या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. इथे देखील आपण पाहिलं तर पहा, त्या ठिकाणी खेळू धावतात, पळतात, धावांचे धावा फलंदाज देखील करतात. चांगलं क्षेत्ररक्षण डिपेंड विकेटला, सिंगल नंतर डबल, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. तिसरीचा प्रयत्न होईल का, डेफिनेटली जरी झाला तरी एकमेकांना नकार कळवला. 2 धावांवरती संतुष्टी दर्शवली. 5 षटकांचा खेळ संपला 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. GCC जेन्युइन क्रिकेट क्लब संघाच्या 42 प्लस 5 आफ्टर 5 ओव्हर्स. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान असणार आहे, लक्ष असणार आहे. तर डीजेची टीम, थांबा डीजे थांबा, 2 मिनिटं बोलू तर. डीजेची जी टीम आहे त्यामध्ये आपण पाहिलं उभरते सितारे, उभरते कार्यकर्ते, धनुष असेल, लगेच फिल्डिंग लावून घ्या. सिद्धार्थ असेल,
लक्ष असेल आणि समोरच्या टीमनी लगेच प्रणव फिल्डिंग असेल. लावून घ्या. लक्ष असेल आणि प्रणव असेल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि बबलू डीजे, प्रणव डीजे, येस. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, सजवून घ्या. बॉल सर, बॉल फेका आणि नवीन बॉल घ्या. मॅच बॉल असेल तर तो बॉल जमा करायचा आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं जाईल 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आपण पाहिलं तर कोंढाणा नाईट रायडर्स देखील घाई करा अंपायर, घाई करा, घाई करा, लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला बाकीचे खेळाडू विनंती. आणि कोंढाणा नाईट रायडर्सला विनंती आहे, लवकरात लवकर 2 बॅट्समन आपले पाठवून द्या. घाई करा, आपण ऑलरेडी लेट आहोत. पीसीएमसी वॉरियर आणि जय नारायणगाव, जॅक नारायणगाव यांच्या दरम्यान या पुढचा सामना असणार आहे. त्या दोन्ही संघांनी तयार राहायचे. टॉस झाले ना सर? टॉस झालेला आहे. ओके ओके. यानंतर आपण पाहिलं तर ग्रुप ए टीम क्वालिफायर असेल, ग्रुप बी टीम क्वालिफायर सोबत, त्यानंतर ग्रुप सी टीम क्वालिफायर आणि ग्रुप डी टीम क्वालिफायर. मेगा फायनल देखील आजच होणार आहे, त्यामुळे विनंती असणारी घाई करा, वेळ वाचवा. गोलंदाज सज्ज होत आहेत, फलंदाज देखील रेडी होत आहेत. बॅट्समन जुबेर सर लवकर पाठवा बॅट्समन. काय पुढच्या मॅचेस कमी ओव्हरच्या नका करायला हो, आम्हाला स्पीडअप करा. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठा तडका धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याचा संपर्क देखील झाला. गवताला आग लावून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. धावा मिळतात 4. चौकार. डीजे चौकार गेलाय.
बल्लेबाज का था काम चौका लगाना, गेंदबाज का काम था विकेट दिलाना. फलंदाज तिथे बाद झाले. न्यू बॅटर नवीन फलंदाजाला आमंत्रित केलं गेलं, निमंत्रण दिलंय खेळपट्टीचं पुन्हा एकदा गोलंदाज सचिनने. पाहूया विजय पवार हे न्यू बॅटर मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. साथीदार जोडीदार असणार आहे तिथे. पाहूया न्यू बॅटर नाव मला वाटतं नक्कीच अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर आपल्याला कळेलच. जुबेर यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा देखील इशारा. इथे पाहूया पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतं इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दफलकावरती 11 धावा, 11 रन्स. विकेट विकेट आहे का, माफ करा. आता काय नाईटचे सामने आहेत ना, त्यामुळे कधी कधी आम्हाला देखील कन्फ्युजन होतं. जुबेर खान मला वाटतं इथे बाद होत आहेत. बोल झालेत, माफ करा, कॅच आउट झाले. येस, कारण इथे अपडेट होत नाही तोपर्यंत मला देखील बोलता येणारच नाही. आत्ता झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धफलकावरती कोंढाणा नाईट रायडर्सच्या आणि 2 गडी गमावले गेले. शेवटचे 24 चेंडू शिल्लक असणार आहेत. 32 धाव्यांची गरज. संध्याकाळचं मला वाटतं नक्कीच या थंडगार वातावरणामध्ये आम्ही देखील गारटलो. आमचे कॅमेरामॅन देखील त्या ठिकाणी एकदम रेडी पोझिशनमध्ये आहेत, स्वेटर वगैरे टोपी वगैरे घालून सज्ज आहेत. आणि साहजिकच आहे, पहा एकमेव तेच माणसं असे असतात की त्यांना कोणी विचारतच नाही, ते भीती असतात. सर्वात शेवटला जर का कोणी स्पर्धा संपल्यानंतर घरी जाणारे असतील ना, तर ते डीजे वाले आणि लाईव्ह वाले असतात. 24 चेंडू 32. गोलंदाजी मार्कवर चंदू जगदाळे. पुन्हा एकदा यावेळेस टप्पा चांगला आहे. नाव चंदू आहे. इथे गोलंदाजांना देखील सांगितलंय की डेफिनेटली डोंट वरी, मी आहे, मी देखील फलंदाजाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच कर्णधाराने जो विश्वास दर्शवलेला असतो त्या विश्वासावरती प्रत्येक खेळाडूला खरं आणि विश्वास खरं तर जिंकणं गरजेचं असतं, खरं उतरणं गरजेचं असतं. यावेळी दिशा दर्शवली पुन्हा एकदा. चेंडू बराच काळ हवेमध्ये असेल असं वाटलं, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट फाईलच्या खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला आणि सीमा रेषेच्या जवळपास अडवला, उजून फेकला. तोपर्यंत 2 धावा मला वाटतं नक्की संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. 13 धावा धफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या 22 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज असणार आहे. विजय पवार आणि वसीम शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दिशा दर्शवली. त्या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळू तैनात असेल. चांगला क्षेत्ररक्षण, गुडघा टेकत स्वतःला झोकून दिलं, चेंडू रोखून ठेवला, फेकी केली. तोपर्यंत 2 धावा, 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहे. आणि आपण पाहिलं तर धफलकावरती 16 धावा. वयवर्ष 16 असताना जगाला पश्चादन ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तो शोणीमध्ये द्यावे पसा यदान आहे. त्यांना वंदन जर का आपल्या संपूर्ण क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीने करायचं असेल, या चेंडू नंतर करूया. इथे दिशा दर्शवली. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी खेळू आहेत, धावतात, पळतात, परंतु बनतात दर्शक. खिलाडी के मस्तक पर दस्तक, छेरन, षटकार. 16 नंतर या डीजे 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 ते बरोबर जागे होते. 22 धावा धपलकावरती आहेत. मगाशी संत ज्ञानेश्वर माऊलींचा विषय होता. ज्याला लाही लाही जिवाळा झाड देती रे सावली, ज्याला नाही जगी कुणी त्याला आनंदीची ज्ञानराज माऊली. इथे पुन्हा एकदा नाही दिसत नाहीये, परंतु ऐकू तर येते. हरकत नाही, चांगलं काम आम्हाला आमचे डीजे पंकज, डीजे बबलू यांच्या माध्यमातून देखील सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. एवढे संपर्क चांगला आहे. त्यासाठी ओहो, चेंडू हातातून निसटला. बॅकअपला नक्की डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला धावत पळत जावं लागला. पुन्हा एकदा तिथे आपण पाहिलं तर धोका होता, नजर हटेगी तो दुर्घटना भी घटेगी. धफलकावरती आपण पाहू शकतो 2 षटकांचा खेळ संपला. 24 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धाव्यांची गरज.
प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पहा, एखाद्या नदीला जर का वाट मिळाली नाही, त्या नदीच्या समोर किती मोठमोठे डोंगर येऊ द्या, छोटीशी दरी जरी मिळाली, छोटीशी दरार मिळाली, चेंडू नदी बरोबर आपापली त्या ठिकाणी जागा बनवते आणि मोठमोठ्या डोंगराला देखील पार करते. त्यामुळे तुम्ही नेहमी प्रयत्नामध्ये कधीच कुठलाही कमी पडू नका. सराव, अभ्यास आणि नेहमी जी अग्निपरीक्षा तुम्ही देताय करताय त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्कवर देखील मला वाटतं वसीम शेखने अजूनही खातं उघडलेलं नाहीये. आता उघडण्याचा नक्कीच इरादा असणार आहे. स्ट्राईक एंडला आहे सचिन आणि चंदूची गोलंदाजी आपण पाहिली आहे. यावेळेस हलक्या पद्धतीने तो चेंडू टाकला, त्याला दिशा दर्शवली, दशा धाफलकाची देखील बदलतीये. आता सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? चित्त्याची चपळाई इथे पाहायला मिळाली. दर्जेदार, शानदार, दमदार रनिंग बिटवीन द विकेट्स देखील आपण पाहतोय. या वेळेस आपण पाहिलं तर धावफलकावरती 26 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या की तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवरती तर 2 आल्यात. पाहूया सचिन पुन्हा एकदा कशा प्रकारचा चेंडू टाकणार आहे. इथे दिशा दर्शवली, पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक फटका खेळला. त्या ठिकाणी चेंडू गॅप मध्ये असणार आहे. त्या ठिकाणी चेंडू अडवला देखील गेला. डीप कव्हर पॉईंटच्या खेळूचं कौतुक करावं लागेल, परंतु 2 धावा फलंदाजांच्या अजिबात रोखल्या जाऊ शकत नाही. धफलकावरती 28 धावा, शेवटच्या 16 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. यावेळेस अगदी स्टंप टू स्टंप टाकला जाणारा हा चेंडू होता, परंतु पायाला मला वाटतं कुठेतरी शरीराला हा चेंडू स्पर्श झाला. पंचांचा इशारा येतोय लेग बाईट्स च्या मदतीने संघाच्या खात्यामध्ये, ताफ्यामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. अर्थातच शेवटचे 15 चेंडू 14 धावांची गरज. अजूनही भरपूर मित्रपरिवार मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील नाव ठीक आहे. अवी सर, अविनाश सर, मकरंद भाऊ गावाने यांचं कमिटीकडनं खूप खूप स्वागत. लवजी तोडकर सर, लव तोडकर इकडे या. महेशजी दौंडकर सर आणि मकरंदजी गावाने सर या दोघांचं कमिटीकडनं खूप खूप स्वागत. खरं तर अविभाऊ हे क्रिकेटचं वेळ आहे. माणूस किती कामात असला, फ्री असला ना, मैदानाच्या आसपासून जरी गेले तरी स्पर्धा पाहण्यासाठी येणारच. आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी मकरंदजी गावाने यांचं कमिटीकडनं खूप खूप स्वागत. अगदी जवळचे मित्र आहेत, तसेच सहकारी आहेत आणि मार्गदर्शक आहेत. पाठिंबा नेहमी असतो. इथे काय होतं मैदानाच्या आतमध्ये? मिसफील्ड, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. यांचं कमिटीकडनं स्वागत करण्यात येत आहे. मकरंदजी गावाने सर, विनंती करतो मान्यवरांसाठी टाळ्या वाजवा. वेळातील वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवतात आणि चांगला खरं तर काम त्यांचं इथे आपल्याला पाहायला मिळतं. दर्जेदार व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटवीर व्यक्तिमत्व आहेत. नेहमी आपण पाहिलं तर सामाजिक कार्यामध्ये देखील आपण या मान्यवरांना, व्यक्तिमत्वांना पुढाकार घेत असताना पाहत असतो. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. आनंद सावंत गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. आमचे मित्र मकरंदजी गावाने यांचं MSMRA PCMC युनिट आणि PCMC योद्धा या दोन्ही ग्रुप कडनं खूप खूप स्वागत. संदीप वाघमारे सर यांचंही कमिटीकडनं खूप खूप स्वागत. लव सर तोडकर हे त्यांचं स्वागत करतील. संदीपजी वाघमारे
यांचं स्वागत लहूजी तोडकर यांच्याकडनं होईल. सर फक्त वर जाताना ते हे पहा पोल. 37 धावा धवलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज असणार आहे. इथे संपर्क चांगला आहे. त्या ठिकाणी खेळाडू पळतायत धावतायत परंतु चौकाराला अजिबात अडवू शकणार नाही. 4 धावा. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या टीमने तयार राहायचंय. पीसीएमसी वॉरियर्स आणि जॅक एमआर दोन्ही संघांनी यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी तयार राहायचंय आणि लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे पंच. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज होती. इथे आपण पाहिलं तर पहा चित्र स्पष्ट करणारा हा चौकार होता. चांगली बॅटिंग वसीम शेखच्या माध्यमातून आहे. 2 चौकार आहेत. 7 चेंडू मध्ये 15 वरती पोहोचलेत. इथे कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जॅक नारंगाव यांची फिल्डिंग आहे. त्यांनी फिल्डिंग साठी तयार राहायचंय. मी मॅच संपल्या लगेच आतमध्ये तुम्ही फिल्डिंग साठी फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. मला वाटतं विजय पवार तिथे बाद झालेत. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला असणार परंतु इथे संपर्क चांगला आहे. लाज जवाब आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. विजय चौकार. 4 धावा.